बिनविरोध पॅटर्न विरोधात मनसेची निवडणूक आयोगात तक्रार, निकालाची निवृत्त न्यायमूर्तींमार्फत चौकशी करा, तोपर्यंत निकाल राखून ठेवा, अविनाश जाधव यांची मागणी. ठाण्यात बिनविरोधसाठी उमेदवारांना दमबाजी केल्याचा अविनाश जाधवांचा आरोप, पोलिसांनीच उमेदवाराला शिंदेंच्या घरी नेल्याचा व्हिडिओ जाहीर. मुंबईतील रिगल सिनेमा चौकातील बाळासाहेबांचा पुतळा झाकल्यानं वाद, महायुतीच्या बॅनरवरील बाळासाहेबांचा फोटो कसे झाकाल, संजय राऊतांचा सवाल. मुंबई मनपासाठी ठाकरे बंधूंची एकच संयुक्त सभा होणार, शिवाजी पार्कवर दणदणीत सभा होईल, खासदार संजय राऊतांची माहिती. तर भीतीपोटी संयुक्त सभा टाळत असल्याचा भाजपचा टोला. तुम्ही 4 नाही 8 मुलं जन्माला घाला, आम्हाला काय करायचंय, असदुद्दीन ओवैसी यांचा नवनीत राणांना खोचक टोला. हिंदूंनी 4 मुलं जन्माला घालावीत, नवनीत राणांचं आवाहन. मीरा भाईंदरमध्ये शिवसेना काँग्रेसची छुपी युती, नरेंद्र मेहतांचा सरनाईकांवर गंभीर आरोप, मेहतांकडून सरनाईकांचा भाईजान असा उल्लेख. प्रणिती शिंदे भाजपच्या संपर्कात नाहीत, उगाच एखाद्याचं करिअर उद्ध्वस्त करू नका, चंद्रशेखर बावनकुळेंचा सुजात आंबेडकरांना टोला. पुणे शहरात अजितदादांना प्रश्न विचारणारे बॅनर, जमिनी लाटणाऱ्यांचा प्रचार करणार का, हाच का दादांचा वादा, बॅनरमधून सवाल. नाशिकमध्ये नाफेडच्या कार्यालयाबाहेर शेतकऱ्यांचं आंदोलन, 6 महिन्यांनंतरही नाफेडनं परतावा न दिल्यानं शेतकरी आक्रमक, अधिकाऱ्यांवर कांदे फेकून मारण्याचा प्रयत्न. सोशल मीडियावरील रील पाहून संभाजीनगरमध्ये साडी खरेदीसाठी महिलांची झुंबड, 5,000ची साडी 599 रुपयात घेण्यासाठी आलेल्या महिलांची चेंगराचेंगरी, 3 महिला बेशुद्ध. उमर खालिद आणि शर्जीलला जामीन नाही, सुप्रीम कोर्टानं जामीन नाकारला, दिल्ली 2020 दंगल प्रकरणी कोर्टाचा निर्णय.